नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. सारखं छातीत दुखतंय असं एक नाटक आलं होतं, गाजलं होतं नाटक. अजूनही प्रयोग चालू आहेत कुठे कुठे त्याचे. माणिकराव कोकाटे जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री आहेत, त्यांना जेव्हा त्यांच्यावरती अटकेचं वॉरंट काढणार अशी बातमी आली, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. अगोदरच दोषी ठरवलं होतं, ते पुन्हा अपील केलं. त्या अपिलामध्ये सुद्धा पुन्हा दोषी ठरवलं आणि त्यांची आमदारकी रद्द होणार, मंत्रिपद जाणार असं कळल्याबरोबर माणिकरावांच्या पोटात छातीत दुखायला लागलं. आता हे छातीत कसं दुखायला लागतं अचानकपणे काही जणांच्या, हे आपल्याला माहिती आहे. अशीच उदाहरणं आपण धनंजय मुंडे, छगन भुजबळ, इतर अनेक नेत्यांची पाहिलेली आहेत. राजकीय आजार कसे असतात, अजितदादासुद्धा अधूनमधून आजारी पडतात अचानकपणे. जेव्हा अडचणीत येतात एखाद्या वक्तव्याने किंवा सहकाऱ्यांच्या काही कृतीमुळे, तेव्हा ते अचानकपणे बेपत्ता होतात आणि मग त्यांना आजार असतो, काहीतरी ताप असतो, येतो त्यांना अचानकपणे आणि सगळा वाद कमी होताच, धुराळा शांत होताच ते प्रकट होतात आणि वेगळ्याच विषयावर बोलायला लागतात. अजितदादा आपल्याला माहिती आहे, महायुतीचं सरकार हे अत्यंत पवित्र आणि नीतिमान सरकार आहे असा महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा दावा असतो. आम्ही विकसित भारतासाठी, 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी मरतोय, घाम गळतोय अक्षरशः सर्वसामान्यांच्यासाठी, असं हे दाखवलं जातं. पण हे सरकार नैतिक आहे का? नैतिकतेच्या रस्त्यावरच चाललं आहे का? आता बघा, ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव आणला, तेव्हा अटलजी काय म्हणाले होते की काही करून सरकारमध्ये राहण्यात मला रस नाही आणि त्यांनी मी आता राष्ट्रपतींकडे चालू आहे राजीनामा द्यायला, अशी त्यांनी घोषणा करून टाकली. मग फोडाफोड करून, जुळवाजुळव करून ते राहिले नाहीत सत्तेमध्ये, हे आपण लक्षात घ्या. काँग्रेस हा तर काय भ्रष्टच आहे असं या लोकांचं म्हणणे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारचा तो बोगस पक्ष आहे असं अशी टीका केली जाते. उद्धव ठाकरेंचा पक्षात काही अर्थ नाही, हे सगळे अनैतिक पक्ष आहेत असं भाजपचं मत असतं, शिंदेंचं मत असतं, अजितदादांचं मत असतं. आता त्यांचं मत असतं हे आपण ऐकलं. समजा आपण एक भाजपचं समजू की अनेक वर्ष ते कमळाप्रमाणे पवित्र आहेत असा दावा करतो आणि एकच ते उदाहरण सांगतात. बघा, हवाला कांड झाल्यानंतर सुद्धा यांनी राजीनामा, अडवाणीने हवाला कांडमध्ये त्यांच्याकडे बोट आलं, काही त्यांनी केलं नव्हतं पण राजीनामा दिला अडवाणीने असं ते म्हणाले. अरे, अडवाणींनी राजीनामा दिला पण तुमचे अनेक मंत्री, अनेक राज्यातले मंत्री भ्रष्टाचाराचे अक्षरशः चिखलात बुडून सुद्धा, व्यापममध्ये शिवराजसिंग चौहान, व्यापमचे मध्ये अनेक लोकांचे मृत्यू झाले, खून पडले, तुफान भ्रष्टाचार झाला, पण त्यांनी अजिबात राजीनामा दिला नाही. त्यानंतर तुम्हाला किती उदाहरणं, सक्रेच्या म्हणून त्यांचे होते मुख्यमंत्री, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते. किती आरोप. आत्ता या सरकारमध्ये अनेकदा रेल्वे अपघात झाले, अश्विनी वैष्णवांनी राजीनामा दिला का नाही. शेतकऱ्यांच्या अंगावरनं जीप चालवली, त्या मुलाच्या बापानी, जे उत्तर प्रदेशचे नेते, त्यांनी राजीनामा दिला नाही. कितीही ओरडा तुम्ही, राजीनामा दिला नाही त्यांनी. पण हेच लोक भाजपवाले अगदी नितीन गडकरींसकट दर महिन्याला मनमोहन सिंगांचा राजीनामा मागायचे. ही यांची नैतिकता आहे. नैतिकता दुसऱ्यांसाठी, आमच्यासाठी नाही असा यांचा दावा असतो. आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते, पूजा चव्हाण त्यांच्याशी संबंध असलेल्या एका मुलीने आत्महत्या केली, संजय राठोडांवरती आरोप व्हायला लागले. उद्धव ठाकरेंनी मग त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं. जे छाती बडून आरोप करत होते ते देवेंद्र फडणवीस, त्यांनी संजय राठोडांनाच मंत्रिमंडळात घेतलं. एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्या संजय राठोडांच्या मतदारसंघात तिथे जो कार्यक्रम होता आहे, मोठा कार्यक्रम होता,
त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांचं कौतुक केलं संजय राठोडांचं. धनंजय मुंडे तुम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडेंवरती अनेक प्रकारचे आरोप झाले. वाल्मिक कराड हा जो गुंड नालायक माणूस, त्याला संरक्षण, त्याचा आका हा धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात होते. शिवाय त्यांच्या खात्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार झाले, असे आरोप झाले. अनेक जणांनी पुढे येऊन तक्रारी केल्या. पण ज्यावेळी संतोष देशमुखचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याचा छळ करून त्यांना कसं मारलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता आम्हाला काही राजीनामा मागण्याशिवाय त्यांचा गत्यंतर नाही धनंजय मुंडेचं. त्याच्या अगोदर आम्ही लोक सगळे ओरडून सांगत होतो की यांना राजीनामा द्यायला सांगा, कारण वाल्मिक कराडचा तो बॉस आहे. धनंजय मुंडेंच्या छत्राशिवाय ते पालकमंत्री होते, बीडचे मंत्री होते. त्याच्याशिवाय वाल्मिक कराडला जो माजोरीपणा करत होता, असंख्य त्यांनी फ्लॅट्स घेतले, लोकांना धमकावण्या देणं, मारणं, खंडणी उकळणं, लुटालूट करणं, स्त्रियांच्या बाबत सुद्धा काही आरोप होते त्यांच्या गुंडांकडनं. पण धनंजय मुंडेवरती कारवाई केली जात नव्हती. शेवटी करावी लागली. याला 1 वर्ष उलटत नाही. तोच धनंजय मुंडे एका सभेमध्ये पंकजाताईंच्या समक्ष दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडच्या आठवणीने गहिवरले. माझा मित्र नाही आत्ता म्हणून. पण या माणसाला लाज वाटत नाही. ज्या संतोष देशमुखांचा खून झाला आणि त्यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतायत. ते धनंजय देशमुख म्हणतायत की अजून यांच्या माणसांच्या टोळ्याची दहशत आहे आणि आम्हाला संरक्षण हवं आहे, पुरेसं आम्हाला भीती आहे, गावात दहशत आहे त्यांची. बाहेर आल्यावरती बघतो अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. वाल्मिक कराडला तुरुंगात पंचतारांकित ट्रीटमेंट दिली जाते आहे. प्रतीक घोले त्याचा जो गुंड आहे तो धमक्या देतोय, हाणामाऱ्या चालल्या तिथे, आणि बाहेर आल्यावरती बघतो तुला आम्ही सुटल्यावरती, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. या बातम्या येतात सगळीकडे. आणि तरीसुद्धा यांना धनंजय मुंडे त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त करता येते. त्याच्या सभेमध्ये धनंजय मुंडेच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे परत बॅनर्स लावले गेले, जय जयकार करण्यात आला त्याचा. आणि पंकजाताई होत्या तिथे. त्यांना दुर्लक्ष करताय ना, त्यांनाही त्याची जबाबदारी घ्यायला लागेल. त्या मंत्री आहेत आत्ता. म्हणजे अजितदादांनी धनंजय देशमुखांना भेटून सांत्वन करायचं, व पुन्हा भेटायचं त्यांचा काही महिन्यापूर्वी, आणि त्यांच्या सगळ्या तक्रारी ऐकून घ्यायच्या, आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही. धनंजय मुंडेच्या मोठमोठ्या सभा होत आहेत आणि ते म्हणतात की माझ्यावरती मीडिया ट्रायल कसं चालवण्यात आलं वगैरे. अशा माणसाला तुम्ही खरं हद्दपार करायला पाहिजे, पक्षामधनं हाकलून द्यायला पाहिजे. आणि त्यांच्यावरच्या जे काही तक्रारी होत्या, आता सुरेश धस जे भाजपचेच आमदार, फडणवीसांचा इशारा होता की माहीत नाही, त्यांच्या इशाऱ्यानुसार किंवा काय माहिती, त्यांचं संरक्षण किंवा मान्यता असल्याशिवाय धस इतके आरोप करूच शकले नसते. ते धस शांत झाले आता अचानक. पण धसांच्यावर सुद्धा आरोप आहे की राष्ट्रवादीच्या एका खाडे नावाच्या नेत्याला मारहाण झाली अत्यंत निर्गुणपणे. ती धस यांच्या समर्थकांनी किंवा जवळच्यांनी केली असा आरोप आहे. आता धस शांत आहे. मग याचं करायचं काय की हा गुंडांचा पक्ष राष्ट्रवादी अजितदादांचा आहे का? दुसरा एक त्यांच्या याच्यातला जो विशाल मोरे, तो विशाल मोरे जो त्यांच्या युवा शाखेचा काय नेता आहे, अध्यक्ष आहे का काय, कोण प्रमुख आहे, त्याचा या जो साताऱ्याजवळ सावळी गाव ना ते काय, त्या ठिकाणी जे ड्रगचा साठा सापडला त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे विशाल मोरेची. आणि आता त्यांचे सूरज चव्हाण जे त्यांचे नेते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे म्हणतात की नाही त्यांनी काही काम केलं नाही म्हणून त्यांना आम्ही बाजूला केलं होतं. आता कोणाला माहिती आहे बाजूला केलं की नाही ते, पण त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांचे काय उद्योग आहेत ते तुम्हाला माहीत नव्हतं. आणि ड्रग्सच्या सारख्या धंद्यामध्ये तुमचा नेता आहे तिथे विशाल मोरे, आणि तुम्ही गप्पा होता. अजितदादांना काही माहीत नाही, उपमुख्यमंत्री आहेत ना, पश्चिम महाराष्ट्राचे मोठे नेते अजितदादा, त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली सगळं येतं, कोल्हापूर येतो, आणि त्याला काहीच माहीत नाही. हे असल्या लोकांना
पक्षाचं संपूर्ण संरक्षण असतं. त्या वैशाली हगवण्याच्या प्रकरणात असंच अजितदादा म्हणे की मी तिथे लग्नाला गेलो होतो, पण मला माहीत नव्हतं की हे असं काही होणार, हुंड्यासाठी तिचा बळी जाणार आहे. आम्हाला काय माहिती, प्रत्येक गोष्ट आम्हाला माहीत नसते. आता तुमचे पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख, त्यांच्या घरात काय चालले, त्यांच्या आसपास काय चालले, ते कोण आहेत, काय करतात, त्यांचे उद्योग काय आहेत, हे तुम्हाला काहीच माहीत नाही. दुसऱ्या पक्षामध्ये काय चाललं आहे, त्याला कसं फोडायचं, हे तुम्हाला बरोबर माहिती असतं. त्याची सगळी खबर माहिती असते. अजितदादांना शरद पवारांच्या पक्षात काय काय चाललं याची सगळी खबर होत असते. आपल्या पक्षात काय चाललं आहे याची माहिती नसते. याच्यावर विश्वास ठेवायचा. आता हे कोकाटे, माणिकराव कोकाटे, वाटेल ती वक्तव्य करत होते कृषी मंत्री म्हणून. शेवटी त्यांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर फक्त खातं बदल. त्यानंतर आता पुन्हा शिक्षा ती कायम झाली. त्याच्यानंतर खरं म्हणजे फडणवीसचं हेच जर महाविकास आघाडीचं सरकार असतं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं, उद्धव ठाकरेंचं असतं, तर ते मी कालच म्हटलं की शोलेप्रमाणे टाकीवर चढून बोंबा मारले असते त्याने. काय काय चाललंय हे, काय कोण आहेत हे लोक. आणि कोकाट्यांच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा कसा झाला, इतके दिवस कसे लागले. आता त्याने राजीनामा दिला हे खरं, पण त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होतं. अटकेचं वॉरंट निघालं इतका वेळ कसा लागतो. काय चाललंय काय म्हणजे ही नैतिकता आहे का तुमची. विरोधी पक्षातले असले बघा, आता सुनील केदारे, त्यांना शिक्षा होताच ताबडतोब त्यांचं सगळं रद्द केलं, आमदारकी वगैरे. जसं राहुल गांधींचं झालं होतं. त्यांनी काही जे टीका केली होती मोदी या आडनावाच्या संदर्भात, ती टीका जणू समस्त ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ लावून कोणाला तरी केस करायला लावली. राहुल गांधींना घराबाहेर काढण्यात आलं, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. आणि जणू काही त्यांनी ते पूर्णपणे मागास समाजाच्या विरुद्ध आहे असा प्रचार सुरू केला, ढोल वाजवण्यास सुरू केला. पुढे कोर्टाने जांभल्यानंतर हे सगळं पुन्हा सदस्यत्व त्यांना द्यावं लागलं. ते राहुल गांधींना एक न्याय, सुनील केदारे काँग्रेसचे त्यांना एक न्याय, आणि यांना एक न्याय. ही यांची नैतिकता आहे का फडणवीसांची. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा काँग्रेसशी समझोता करून सरकार स्थापन केलं म्हणून आम्ही त्यांचा सूड घेतला, आम्ही त्यांचा बदला घेतला असं ते म्हटलं फडणवीस. आणि मग उद्धव ठाकरेंनी नैतिकतेचा मार्ग सोडला म्हणून आम्हाला असंच करायला लागलं. आणि राजकारणात हे आजच्या काळात हे करायला लागतं असा फडणवीसांचा सिद्धांत आहे. मुलाखतींमधनं त्यांनी सांगितलं आहे. पण लक्षात घ्या, पहिलं अजितदादांबरोबर सरकार कोणी स्थापन केलं होतं 4 दिवसाचं. तुम्ही केलं होतं ना. आधी तुम्ही तडजोड केली, मग उद्धव ठाकरेंनी तुम्हाला रट्टा मारला, आणि मग 2.5 वर्ष तुम्ही बोंबलत होता त्यांच्या नावाने, आणि मग एकनाथ शिंदेंना गद्दारी करायला लावली. आता एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांचा ड्रग्सच्या ते सातारच्या प्रकरणात संबंध आहे असे काही पुरावे यासंबंधी असा आरोप आणि पुरावे सुषमाताईंनी अंधाऱ्यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या नेत्या, झुंजार नेत्या, त्यांनी फॅक्ट्स अँड फिगर्स सांगितले, सगळे नकाशे दाखवले. तिथे तो ड्रग्सचा कारखाना होता आणि तो काय रिसॉर्ट होता, दुसरं काही नसताना तिथे रस्ता कसा केला असा त्यांनी प्रश्न विचारला. आणि या बाबतीत प्रकाश शिंदे कानावरती पोलिसांनी तपास करावा ना याचा. सुषमाताई थेट आरोप करत नाही आहेत, ते फक्त एवढं म्हणतं की हा जो ड्रग तिथे जेवण जात होतं यांच्या रिसॉर्टमधनं, त्यांचा काय संबंध होता. आणि ते एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत असं स्पष्ट दिसतंय. तर चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदेने राजीनामा द्यावा. तर ही मागणी केल्यानंतर सुषमाताई यांच्यावर गलिच्छ शब्दामध्ये शूर्पणखा असं ज्योती वाघमारे या शिंदेंच्या एक नेत्या म्हणाल्या. कशा प्रकारे काय पातळीने बोलतात हे या महिला नेत्यासुद्धा एकमेकांबद्दल. आणि तुम्ही त्यांचा सामना करा, तुम्ही युक्तिवाद करा. वाटेल ते बोलताय सुषमाताई, असं वाटेल ते नाही बोलत आहे. त्यांनी काही गोष्टी मांडल्यात ना, त्याचा प्रतिवाद करा तुम्ही. तो प्रतिवाद न करता शूर्पणखा म्हणणं हे योग्य आहे का. मोदींनी शूर्पणखा म्हटलेलं होतं काँग्रेसच्या एका महिला नेत्यांना, त्याच्यावरनं केवढा गदारोळ झाला होता. आणि तुम्ही महिला सन्मान अशा गोष्टी करता.
त्यामुळे हे संजय शिरसाटांनी त्यांच्याबद्दल शंभूराज देसाई तर म्हणाले की माफी नाही मागितली तर खटले भाऊ. माफी कशाबद्दल मागायची? त्यांनी फक्त काही फॅक्ट्स तुम्ही उत्तर द्या त्याचं. पण एकनाथ शिंदेंनी सांगितलं असणार, त्यांनी इशारा केल्याशिवाय हे नेते बोलणार. संजय शिरसाटही त्याच्यामध्ये उतरले. आता याच्या पुढचा नंबर संजय शिरसाटांचा लागण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांचं सिडकोचं प्रकरण आहे, अन्य काही प्रकरण आहेत. रोहित पवार यांनी सांगितलं आहे की याचा पुढचा नंबर संजय शिरसाटांचा लागू शकतो, त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे हे महायुतीचं सरकार एक तर तिजोरी खाली करते, अनेक कंत्राटांमध्ये संशयास्पद व्यवहार झाले असल्याचे आरोप झालेले आहेत आणि त्यामुळे हे सरकार चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. पण माणिकराव कोकाटेंनी राजीनामा नाईलाजाने दिला तर लगेच धनंजय मुंडे अमित शहा जाऊन भेटले. बरं, हे सांगतानाच काहीतरी कारण सांगायचं की या अमुक अमुक दुसऱ्याच गोष्टीसाठी भेटलो म्हणून सांगायचं. परंतु धनंजय मुंडे जेव्हा अमित शहांना थेट भेटले तर सुनील तटकरे जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नाराज झाले. ते म्हणाले आमचं हायकमांड मुंबईत आहे. आता हे सांगायला लागतं आहे तुम्हाला, कारण मंत्रिपद मला पाहिजे, माणिकरावांची जागा खाली झाली आहे, मला मंत्रिपद हवं आहे, मला काम द्या असंही म्हणाले ते धनंजय मुंडे. तर छगन भुजबळ पण काम देतो, ओबीसींच्यासाठी काम करा, पण असलं काम नको आहे त्यांना. त्यांना मंत्रिपद पाहिजे, त्यांना सत्ता पाहिजे आणि मग सत्तेनंतर जे काही येतात सगळे फायदे ते पाहिजेत त्यांना. मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना जे मंत्रिपदाचं घर लवकर खाली करायचं नव्हतं, त्यासाठी ते फडणवीसांना भेटत होते, आता शहांना भेटत आहेत. याचा अर्थ त्यांचे हायकमांड दिल्लीतच आहेत. अमित शहा आणि मोदी हेच त्यांचं हायकमांड आहे. शरद पवारांशी युती करायची कधी याबाबत अजितदादा पवार यांचे जे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अमित शहांची भेट घ्यावी लागते. एकनाथ शिंदेंना फडणवीसांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी शहांची भेट घ्यायला लागते. यांचं हायकमांड दिल्लीमध्येच आहे. प्रश्न असा आहे की त्यांच्या हायकमांडचा फक्त प्रश्न नाही, हे सरकार किती भ्रष्टाचार म्हणून हे महायुतीतले पक्ष स्वतःला कितीही नैतिकतावादी समजत असले तरी ते अत्यंत भ्रष्ट सरकार आहे. आता आजची एक बातमी हडपसरजवळ पुण्याच्या उरळी देवाची इथे भाजपच्या उमेदवार जो आहे एक उमेदवार त्याच्या मुलाला आणि अजून एकाला कशाबद्दल पकडण्यात आलं तर लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक चालू होती बेकायदेशीरपणे. हे यांचे उद्योग आहेत आणि हे म्हणतात की आम्हाला महाराष्ट्र बदलायचं आहे, महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्राचं नैतिक परिवर्तन करायचं आहे. हे यांच्या गोष्टी आहेत. आता अजून एक सांगतो की नवाब मलिक हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असतानासुद्धा त्यांच्यावरती आरोप झाले. आता आरोप काय झाले होते? नवाब मलिक हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने समीर वानखेडेपासून रिया चक्रवर्ती असेल अनेक प्रकरणं लावून धरत होते. आर्यन खानचं प्रकरण असेल आणि बचावात्मक परिस्थितीत भाजपला आणि यांना जायला लागलं होतं त्यावेळी. आणि ज्यावेळी त्यांनी एका NGOबद्दल ज्याचा अमृताताई फडणवीस यांच्याशी त्या NGOचा काही संबंध होता वगैरे त्याबद्दल आरोप केले. त्यानंतर मग नवाब मलिकांना एका ह्याच्यात गुंतवण्यात आलं जे जुनं प्रकरण होतं. जुने प्रकरणं उकरून काढून त्यांना ते गुंतवण्यात आलं, जमिनीचं काय प्रकरण असेल. मग ते तुरुंगात गेले. पण तो त्यांचा गुन्हा, त्यांना शिक्षा ठोठावली नव्हती ती, त्यांना तिथे आज टाकण्यात आलं. हा फरक आहे. इथे यांना शिक्षा ठोठावण्यात आली कोकाड्यात आणि म्हणून नवाब मलिकांना उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं नव्हतं. बरं, ते आघाडीचं सरकार असलं त्याबद्दलचा निर्णय शरद पवार घेणार होते आणि अजितदादांनी तो निर्णय, अजितदादा त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले नेते होते. तुम्ही अजितदादांना काय विचारते की महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक हे तुरुंगात गेले पण त्यांचं मंत्रिपद काढण्यात आलं नाही. मंत्रिपद काढण्यानं अंतिम जबाबदारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून होते, पण पद्धत काय आहे की यांनी ठरवायचं. आता धनंजय मुंडेंबाबत काय म्हणत होते ते फडणवीस, नाही ते मी नाही ठरवणार, ते अजितदादा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय घेते. मग नवाब मलिकांचा निर्णय अजितदादाच घेणार होते. मग अजितदादांना तुम्ही बोल लावत नाही, तो बोल तुम्ही उद्धव ठाकरेंनावरती लावता.
शरद पवारांना नावं ठेवतात त्याबद्दल, अजितदादा नाही बोलत. आणि आता नवाब मलिक हे जर मुंबईमध्ये महायुतीच्या चर्चेच्या बाबत जर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व करणार असतील अजितदादा गटाचं, तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही, असा पवित्रा, नैतिक पवित्रा आशिष शेलार वगैरे घेतलेला आहे. आता नवाब मलिक हे त्यांच्यावर कुठलाही गुन्हा साबित झालेला नाही आहे, तुरुंगात जाऊ नये, तुरुंगात हे कोणालाही टाकू शकतात. परत ते तुमच्या महायुतीमध्येच आहेत, ते अजितदादांच्या पक्षात आहेत, त्यांच्याकडे आणखीन काही पदं आहेत, ते सगळं चालतं तुम्हाला. पण चर्चेच्या वाटाघाटीत ते चालणार. मग आता त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी आली तर तुमच्या नैतिकतेचं काही होत नाही. पण नवाब मलिक चालणार नाहीत. हे सगळं ढोंग आहे, ढोंगबाजी. हा सगळा अत्यंत हे ढोंगी लोक आहेत भाजपचे लोक. आणि फडणवीस हे त्यांची नैतिकता निवडत नैतिकता आहे, सोयीची नैतिकता आहे, अत्यंत लवाड आहेत लोक. आणि एकनाथ शिंदेचा का नाही राजीनामा मागत आता फडणवीस? पालघर साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा संपूर्ण महाविकास आघाडी सरकारचाच राजीनामा मागत होते, जे काही सिद्ध झालं नाही. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा. मग आता काय, एकनाथ शिंदेने का नाही राजीनामा द्यावा? त्यांच्या भावाचा संबंध आला आहे ना याच्यामध्ये. हे असलं सरकार हे लबाड, चलाग, ढोंगी नैतिकतावादी आहेत. हे ढोंगी जसे असतात बुवाबाज साधू, ढोंगी साधू, सगळे साधू नाही. लगेच नाही तर म्हटले की अरे साधूंचा अपमान केला. हे ढोंगी लोक आहेत. या ढोंगी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे यांची नैतिकता जी आहे यांनी खुंटीला टांगून ठेवलेली आहे. यांनी त्यांची नैतिकता एक लक्षात घेतलं पाहिजे की आज महायुती सरकार हे महाभ्रष्ट आणि महालुटीचं सरकार आहे, महाबदमाशांचं सरकार आहे. हे लोकांना फसवत आहे. आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मतदारांना गंडवत आहे ते. उठसूट फक्त विरोधी पक्षाला शिव्या द्यायच्या आणि आपल्यावरती शेकलं तर काखावर करायच्या. हा यांचा धंदा आहे. यांच्यापासून सावध राहा. आणि म्हणून ह्या खोट्या नैतिकतावाद्यांपासून सावध राहा. त्यांच्या भूल थापांना, गंडवागंडवीला फसू नका, एवढंच मी आवाहन करतो. तुर्तास इथेच थांबतो. नमस्कार.